महायुती झाली नाही तर मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय खुलाय. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाईल. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसलेंनी हे स्पष्टीकरण दिलंय. शक्यतो महानगरपालिकेचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न प्रमाणे काम करण्याची आमची मानसिकता आहे. महानगरपालिकेमध्ये महायुती करण्याच्या बाबतीमधले प्रयत्न सगळ्याच ठिकाणी झाले. काही ठिकाणी महायुती झाली, काही ठिकाणी महायुती होऊ शकली नाही. आमचा देखील परत एकदा प्रयत्न राहणार आहे की महायुती करता येते का. जर का महायुती करता आली तर निश्चित महायुतीमधनं निवडणुका आम्ही लढू. पण जर का महायुती झाली नाही तर मग मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय आमच्या समोर खुला राहतो. तर पुण्यात भाजपच्या पूजा जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे हा अर्ज मागे घेतला गेलाय. अर्ज मागे घेतल्यानंतर मात्र कार्यकर्ते भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. माझी पत्नी सोशल मीडियाची बळी ठरली. पूजा जाधवचे पती धनंजय जाधव यांनी हे वक्तव्य केलंय. आम्ही प्रत्येक जण प्रत्येक भूमिकेशी प्रामाणिक राहिलो आणि सोशल मीडियाचा बळी जो असतो तो बळी आज माझी पत्नी ठरलेली आहे. ते कसं तर त्याचे व्हिडिओज मी तुम्हाला देऊ शकतो. जे शब्द माझ्या पत्नीचे नाहीत ते शब्द तिच्या तोंडामध्ये घातले गेले. आदरणीय देवेंद्र फडणवीसांविषयी आरक्षण मागतोय, तुमची बायको नाही असं स्टेटमेंट केलं. त्याचा ते हिचं नव्हतंच, माझ्या पत्नी पूजा जाधवचं नव्हतं, ते दुसऱ्यांचं होतं, ते दाखवले गेलं. या 8 महिन्यामध्ये एखादी मुलगी येते, भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळवते. त्यांनी पूर्ण प्रकारे प्रभाग क्रमांक 2 मधून निगेटिव्ह व्हिडिओ बनवले. त्याचबरोबर मी मराठा आरक्षण चळवळीमध्ये काम करत असताना त्यावेळेस आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्याची संधी भेटत होती. मुंबईमध्ये पहिल्यांदा मराठा क्रांती मोर्चा झाला, त्यावेळेस मी वयाचे 20व्या वर्षी असेल. त्या समाजाच्या भावना मी मुंबईच्या त्या स्टेजवर मांडल्या. त्यावेळेस माझ्याकडून समाजाच्या भावनेच्या व्यतिरिक्त आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याबद्दल खालच्या भाषेमध्ये एकही शब्द बोलला गेला नव्हता. पण कुणीतरी एक मुलगी होती क्रांती मोर्चातली, तिच्या तोंडातून असं वाक्य गेलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब, मी मराठा आरक्षण मागते, तुमची बायको मागत नाही. तर हे वाक्य माझ्या तोंडातील नाही, हे वाक्य कुणतरी इतर मुलीने बोललेलं आहे. परंतु आज ते माझं तोंड घशी पाडलेलं आहे आणि हे मीच बोलला सांगते. मी वारंवार सांगतेय की हे वाक्य माझं नाही, मी व्हिडिओ रिलीज करते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.